नमस्कार मित्रांनो, सूर्या इन्स्टिट्यूटमध्ये तुमचे स्वागत करतो. आज आपण इलेक्ट्रिकल व्हेकल (EV) मधील पॉवर फ्लो समजून घेणार आहोत. म्हणजेच चार्जरपासून वीज सुरू होऊन चाकापर्यंत शक्ती कशी पोहोचते हे स्टेप बाय स्टेप पाहूया. पहिला, चार्जिंग पोर्ट. सर्वप्रथम हा चार्जिंग पोर्ट आहे. याच्यामध्ये आपण EV चार्जर कनेक्ट करतो. येथून AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट वीज गाडीमध्ये प्रवेश करते. 2. ऑनबोर्ड चार्जर, यालाच आपण OBC असंही म्हणतो. चार्जिंग पोर्टमधून आलेली AC वीज ही ऑनबोर्ड चार्जिंगमध्ये जाते. OBCचे मुख्य काम म्हणजे AC पॉवरला DC पॉवरमध्ये रूपांतर करते. कारण बॅटरीमध्ये नेहमी DC वीजच साठवली जाते. बॅटरीमध्ये अल्टरनेट करंट साठवता येत नाही, त्यामुळे डायरेक्ट करंट हाच साठवला जातो. त्यानंतर 3 नंबर पॉईंट, हाय व्होल्टेज बॅटरी पॅक. DC वीज हाय व्होल्टेज बॅटरी पॅकमध्ये साठवली जाते. हीच EVची मुख्य बॅटरी असते. यामध्ये साधारणतः 300 व्होल्ट ते 800 व्होल्ट DC पर्यंत व्होल्टेज असू शकते. 4 नंबर पॉईंट, DC कन्व्हर्टर. यानंतर DC कन्व्हर्टरचे काम समजून घेऊ. मुख्य बॅटरीमध्ये खूप जास्त व्होल्टेज असते, पण गाडीतील लाईट, हॉर्न, वायपर, ECU यांना फक्त 12 व्होल्ट लागतात. म्हणून हा कन्व्हर्टर हाय व्होल्टेज DCला 12 व्होल्ट DCमध्ये बदलतो. 5 नंबर, 12 व्होल्ट बॅटरी. यानंतर 12 व्होल्ट बॅटरी चार्ज होते. ही बॅटरी गाडीतील सर्व कामे व्होल्टेजची उपकरणे चालवते. 6 नंबर, इन्व्हर्टर. आता गाडी चालवायची असेल तर मुख्य बॅटरीतील DC पॉवर थेट मोटरला देता येत नाही, म्हणून ती इन्व्हर्टरमध्ये जाते. इन्व्हर्टरचे मुख्य काम म्हणजे DCला 3 फेज ACमध्ये रूपांतर करणे. 7 नंबर पॉईंट, इलेक्ट्रिकल मोटर. ही 3 फेज AC वीज इलेक्ट्रिकल मोटरला दिली जाते. मोटर विद्युत ऊर्जेचे मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर करते, म्हणजेच मोटर फिरायला सुरुवात करते. 8 नंबर, रिडक्शन गिअरबॉक्स. मोटरचा RPM म्हणजे रिव्हॉल्यूशन पर मिनिट खूप जास्त असतो, म्हणून तो रिडक्शन गिअरबॉक्समधून कमी केला जातो. यामुळे टॉर्क वाढतो आणि गाडीला योग्य वेग भेटतो. 9 नंबर पॉईंट, व्हील्स. रिडक्शन गिअरबॉक्समधून शक्ती ॲक्सेलद्वारे चाकापर्यंत पोहोचते आणि शेवटी गाडी पुढे चालू लागते. 10 नंबर पॉईंट, थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम. इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये बॅटरी, इन्व्हर्टर आणि मोटर गरम होतात. त्यांना थंड ठेवण्यासाठी थर्मल मॅनेजमेंट सिस्टम वापरली जाते. यामुळे सर्व भाग सुरक्षित तापमानात काम करतात. 11 नंबर पॉईंट, व्हेकल कंट्रोल युनिट. यालाच आपण VCU असे म्हणतोय. VCU म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकलचा मेंदू. तो बॅटरी, इन्व्हर्टर, मोटर, चार्जिंग, सेफ्टी या सर्व गोष्टी नियंत्रित करतो. पॉवर फ्लो शॉर्टकटची समरी बघूया आपण. पहिला चार्जिंग पोर्ट, त्यानंतर ऑनबोर्ड चार्जर, हाय व्होल्टेज बॅटरी, इन्व्हर्टर, इलेक्ट्रिकल मोटर, रिडक्शन गिअरबॉक्स आणि व्हील्स. आणि बॅटरी, DC कन्व्हर्टर, 12 व्होल्ट बॅटरी. मित्रांनो, अशाच सोप्या भाषेत ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल व्हेकल टेक्नॉलॉजी, BS6, हायब्रिड व्हेकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी सूर्या इन्स्टिट्यूट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.